ती दाखवू आपण। बिहार निवडणुकीचे शेअर मार्केटमध्ये पडसाद उमटलेत बघा। अर्थ जगतात देखील बाजार उघडताच सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला। बिहार निवडणुकीचे शेअर मार्केटमध्ये पडसाद आहेत बघा। बाजार उघडताच सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळलेला आहे। अर्थ जगतावर देखील बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा परिणाम झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। दीपाजी तुम्ही तुमच्याकडे येतो। मगाशी सम्राटजींनी 2-3 मुद्दे जे केले की स्टार्टअप शब्द देखील आता बिहारमध्ये ऐकायला मिळतोय। जी चित्र बदललेलं, जे मागासलेला बिहार असं पूर्वी म्हटलं जायचं, जंगलराज बिहार म्हटलं जायचं, कुठंतरी बिहारमध्ये हे चित्र पालटलेलं आहे। तुम्ही ह्याचं श्रेय कुणाला द्या? जंगलराज याच्यामध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचं श्रेय निश्चितपणे आपल्याला नितीश कुमारांना द्यावं लागेल। पण याच्यामध्ये उद्योगाच्या संदर्भात जो काही बदल दिसतो आहे तो मात्र काही विशेष उल्लेखनीय नाही आहे। कारण बिहारमधून जितक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर अजूनही होतं आहे, म्हणजे ते प्रामुख्याने महाराष्ट्र, पंजाब आणि अलीकडच्या काळामध्ये दक्षिणेतल्या राज्यांमध्ये देखील बिहारमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं आहे, ते काही थांबलेलं नाही आहे। तर उद्योगाच्या पातळीवरती फार उल्लेखनीय काम बिहारमध्ये होताना दिसत नाही आहे। हा पण जंगलराजच्या बाबतीत मात्र निश्चितपणे फरक पडलेला आहे। इथे एक आपल्याला अधिक नमूद आता करावं लागेल, जी आकडेवारी येते त्याच्यामध्ये काँग्रेस अगदी 4थ्या क्रमांकावरती दिसतंय। काँग्रेस महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसची या विधानसभा निवडणुकीत वाईट परिस्थिती होती आणि आता बिहारमध्ये देखील काँग्रेससाठी हा खरंच गंभीर मुद्दा होणार आहे आणि ह्या निवडणुकीमधली ही महत्त्वाची घटना असेल। काँग्रेस जर 4थ्या क्रमांकावरती गेलं तर त्याच्यावरती आपल्याला ही एक आकडेवारी सगळी येईपर्यंत त्याच्या आपल्याला अधिक चर्चा करावी।